तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहे पणजीतील करंट सिच्युएशन, करंट कंडिशन कशा आहे। आणि आपण सध्या आहे पणजी बस स्टँडच्या एरियामध्ये। हा पणजी बस स्टँड जवळील एरिया आहे आणि इथून आपण जाणार आहे कसिनो लेनला। कसिनो लेन बघणार आहे आणि पणजीतील फेमस ठिकाण फाउंटेन्स लेन, जिथं टुरिस्ट आले की पहिला फोटोशूट वगैरे तिथे करायला जातात। मस्त लोकेशन आहे ते। आणि तिथून बघणार आहे मिरामार बीचला। मिरामार बीचवरची कंडिशन बघणार आहे। तर चला, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता वीकेंड असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक झाले, शनिवार रविवार सुट्टी आहे आणि टुरिस्ट पण भरपूर आहेत बघा। आता आपण बघणार आहे पणजीमधील फेमस लॅटिन क्वार्टर। एकदम जुन्या बिल्डिंग वगैरे आहेत, पोर्तुगीज कालीन, आणि खूप फेमस आहेत। टुरिस्ट आले की पहिला इथंच येतात फोटोशूट करायला, व्हिडिओ वगैरे करायला। खूप गर्दी असते इथं। फाउंटेन्स म्हणून लोकेशन आहे, भरपूर टुरिस्ट आले। शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि इतर दिवशी पण इथं गर्दी असते भरपूर। इथं मेन लेन आहे, फोटोशूट करायला वगैरे सगळे टुरिस्ट लोक इथे येतात बघा। खूप गर्दी असते इथं। आज शनिवार असल्यामुळे गर्दी बघा केवढी आहे, भरपूर टुरिस्ट आहेत आणि एक फेमस लोकेशन आहे। आता गोव्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे, म्हणजे आता एक 2-4 दिवस पाऊसच नाही आहे। पाऊस गेलेला आहे पूर्णपणे आणि टुरिस्टची संख्या पण खूप वाढलेली आहे। हा आहे पणजीतील मेन रोड, कसिनोचा लेन। इथून समोरच एक 5-6 किलोमीटर वरती मिरामार बीच आहे। त्याच रोडने पुढे गेला की 5-6 किलोमीटर अंतरावर मिरा बीच लागतंय। आणि आता पाऊस पण कमी आहे गोव्यामध्ये। गेले 4 दिवस पावसाचं प्रमाण कमी आहे। 4 वाजले तरी केवढं ट्रॅफिक लागले बघा, फारचं ट्रॅफिक केवढं लागलं। गोव्यामध्ये फिरण्यासाठी हा बेस्ट सीझन आहे बघा। ऑक्टोबर महिना खूप बेस्ट सीझन आहे, खूप मस्त महिना आहे। पाऊस वगैरे काय नाही आणि ऊन पण एवढं जास्त नसतंय। तर चला, तर बघूया काय काय कंडिशन आहे बीचवरती, मिरामार बीचवरती। तुम्ही जर कदा पणजीमध्ये आलात तर भरपूर ठिकाण आहेत पणजीमध्ये फिरण्यासारखी, बघण्यासारखी आणि जवळजवळच आहेत। मिरामार बीच जवळ आहे, पणजी स्टँड पासून फक्त 5-6 किलोमीटर वरती मिरामार बीच आहे। तिथून 2 किलोमीटर वरती डोनापावला म्हणून फेमस स्पॉट आहे तिथं, डोनापावला। आणि पणजी बस स्टँड पासून हनुमान मंदिर एक खूप टेम्पल, ओल्ड टेम्पल एक फेमस आहे। परत पणजी सिटीमध्ये श्री महालक्ष्मीचं टेम्पल फेमस आहे। त्यानंतर पणजीतील व्हाईट चर्च खूप फेमस आहे, तो पण तुम्ही पणजीमध्ये आला तर बघू शकताय। आणि व्हाईट चर्च पासून जवळच फाउंटेन्स लेन म्हणून फेमस लोकेशन आहे, तिथं तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकताय। मस्त रोड आहे बघा, हा मिरामारला जाणारा रोड आहे। मिरामार बीचला जाण्यासाठी तुम्हासनी पणजी बस स्टँड पासून लोकल गाड्या आहेत, तसेच गोवा गव्हर्नमेंटच्या बस पण आहेत आणि लोकल बस पण आहेत, तसेच टॅक्सी आहे। परत ॲक्टिवा, 2 व्हीलर वगैरे तुम्हाला रेंटवरती भेटू शकतात। जवळच आहे, 6 किलोमीटर वरती मिरामार बीच आहे आणि एकदम मस्त बीच आहे, फॅमिली बीच आहे मिरामार बीच। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मिरामार बीच जवळ आणि हा समोर दिसतोय सर्कल, तो मिरामार बीचचा सर्कल आहे। इथं तुम्ही गाडी वगैरे 2 व्हीलर पार्किंग करू शकता, एकदम फ्रीमध्ये पार्किंग आहे। कुठलेही चार्जेस वगैरे नाही, पार्किंग वगैरे काय, पार्किंग फी वगैरे काय नाही आहे। हा सर्कल आहे मिरामार बीचचा, राईट साईडला मिरामार बीच आणि समोर रोड गेला आहे तो डोनापावला गेलेला आहे। आता आपण जाणार आहे मिरामार बीचला, तिथली कंडिशन बघूया। हा मिरामारचा सर्कल आहे, इथं 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग करू शकता, फ्री मध्ये पार्किंग आहे। या साईडला 2 व्हीलरचं पार्किंग आहे आणि आता ही एंट्री अशी आहे बघा, मिरामार बीचवरती जायला एंट्री अशी आहे। ह्या साईडला पार्क आहे बघा, खेळण्यासाठी लहान मुलांसाठी पार्क आहे।
आणि समोर दिसतोय जो पार्कच्या पलीकडे आहे तो बीच आहे. भरपूर टुरिस्ट लोक आलेले आहेत. इथे तुम्हाला फ्रुट्स वगैरे भेटणार खायला. इथं फोटोशूट वगैरे करू शकता. तर आता आपण आलेलो मिरामार बीचवर आणि या बीचवर आपल्याला काय ऍक्टिव्हिटी वगैरे करायला भेटत नाहीत. फक्त डॉल्फिन राईड तेवढी असत्या. बोटमधून जायला देतात आणि डॉल्फिन फक्त दाखवतात. बाकी ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या कलंगूट बागा बीचवर त्या साईडला ह्या ऍक्टिव्हिटी होत असतात. तिकडं मिरामार बीचवर ऍक्टिव्हिटी काय नाही, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी काहीच नाहीत. मस्त आहे बीच, फॅमिली बीच मस्त आहे. ह्या साईडला गाडी वगैरे आहे, बसायला एकदम निवांत ठिकाण आहे बघा. केवढी गर्दी आहे बीचवरती. शनिवार आहे, विकेंड आहे, त्यामुळे भरपूर गर्दी आहे. बघा तुम्ही केवढी गर्दी आहे बघा बीचवर. बीचच्या या साईडला डॉल्फिन राईड वगैरे करतात. ती बोट दिसते तिथून डॉल्फिन राईड चालू होते या साईडला. भरपूर टुरिस्ट आलेत बीचवरती. आता वाजले 4 तरी पण एवढे टुरिस्ट आहेत आणि थोडंसं ऊन आहे. मिरामार बीच खूप मोठा आहे. इकडे ही डावी बाजू आहे मिरामार बीचची आणि ह्या उजव्या साईडला खूप पब्लिक असते आणि इकडे या साईडला पण डॉल्फिन राईड वगैरे त्या साईडला चालू असते. बीचच्या स्टार्टिंगला जिथं फोटोशूटसाठी मस्त लोकेशन आहे बघा. बरोबर बीचच्या समोरच आहे. मस्त फोटोशूट वगैरे करू शकता. इथे झाडे वगैरे आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला तर भेटूया आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये.